खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी वाहन चालकांना जबाबदार धरण्याऐवजी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. तसेच आर्थिक तोटीचा दावा करणाऱ्या ठाणे महापालिकेने आलिशान गाड्या आणि इतर खर्चांवर उधळपट्टी करू नये, अशी टीकाही त्यांनी केली. खड्डे नुकसान भरपाई आणि नागरिकांच्या प्रश्नांवर मनसे पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. संवेदनशील वक्तव्य आहे पोलिसांचं. खरं तर तो काय ज्योतिषी होता ना, त्याला पुढे येणारा खड्डा आधी काढाला, बरोबर आहे. ज्यांच्यामुळे खड्डे पडत आहेत किंवा ज्यांनी खड्डे भरण्यासाठी करोडो रुपये सरकारकडनं घेतलेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, ना की तुम्ही त्या मुलाच्या दुःखात असताना त्याच्या कुटुंबाला असा प्रश्न विचारणं की तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का. मला असं वाटतं की त्यात ज्यांनी ज्या पोलिसांनी अशी स्टेटमेंट केली त्यांनी एक दिवस आमच्यासोबत यावं, बाईकवर बसून बाईक चालून दाखवावी आणि समोरचे खड्डे कसे अचानक येतात ते आम्ही त्यांना दाखवून देतो. माझं म्हणतं की अशा प्रकारचं वक्तव्य करून त्या कुटुंबाचं मनोधैर्य तोडण्याचं काम पोलिसांनी कृपया करू नये. त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल व्हावा आणि मी स्वतः त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी उद्या पोलीस स्टेशनवर जाणार आहे. अशा प्रकारचं पुढचं पाऊल तुमची भूमिका असेल? काल आमच्या रवींद्र मोरे आमचे शहर अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये काल ठाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आंदोलन करून काय होणार नाही, तर प्रशासनाला जाग येणं पण खूप गरजेचं आहे. कारण प्रशासनाला असं वाटतंय की एखादा माणूस गेल्याच्या नंतर काय 2 दिवस बोंबाबोंब होते, त्याच्यानंतर मग लोक विसरून जातात. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याची याच्यापुढे पाठपुरावा असते. जोपर्यंत एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत अशी कुठली घटना घडत नाही ना, तोपर्यंत यांचे डोळे उघडणार नाही. माझी देवाकडे प्रार्थना आहे की या अधिकाऱ्यांचे डोळे उघडावेत आणि पुढे कोणाचाही बळी अशा खड्ड्यांमध्ये जाऊन कोणाचा घरचा करता करवता माणूस दगावला गेला नाही. ठाणे शहरातील खड्ड्यांवर डांबराचं मास्किंग केलेलं आहे, परंतु रस्त्याच्या काढीला देखील अजूनही भले मोठे खड्डे उघडच दिसत आहेत. मी तुम्हाला सांगतो, हे करोडो रुपयाचे टेंडर काढतात. नाल्या सफाईच्या बाबतीत यांची हीच परिस्थिती आहे आणि दुसरीकडे खड्डे बुजवण्याच्याही बाबतीत त्यांचा हा व्यवसाय आहे. अधिकाऱ्यांचा आणि राजकीय नेत्यांचा हा व्यवसाय आहे की प्रत्येक पावसाळ्यामध्ये हे असे खड्डे बुजवायचे टेंडर काढणं आणि त्यातून पैसे कमवणं हा त्यांचा धंदा आहे. त्यामुळे कायमस्वरूपी नीट रस्ते करायची परिस्थिती नाही. घोडबंदरचे खड्डे हे बुजवावे यासाठी किती आंदोलनं झाली, पण आजही तुम्ही घोडबंदरच्या रोडला गेला तर आजही तेवढेच खड्डे आहेत. सो यांना कळत नाही का? यांना सगळं कळतं. परंतु जर हे खड्डे कायमस्वरूपी बुजले तर यांचा पोट कसं भरेल? यांचा पगारावर पोट चालत नाही, यांचं कमिशनवर पोट चालतं. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत आपण धोडत नाही तोपर्यंत यांना अक्कल येणार. मला असं वाटतं की ऑलरेडी अनेक ठेकेदार असे आहेत की ज्यांना वर्षोनवर्ष पैसे दिले नाहीत, बरोबर आहे. ठाण्यात आज आयुक्त म्हणतात की ठाणे महानगरपालिकेला कर्ज घ्यायची वेळ आली. मग गाड्यांचं नाट्य कशाला पाहिजे ना? तुम्ही या गाड्या देऊन तुम्ही ठाणे महानगरपालिकेत गेलात तर सर्व कॅबिनची कामं चालू आहेत. करोडो रुपयाची फक्त सभागृहांचे आणि विरोधी पक्षनेत्यांच्या केबिनची कामं चालू आहेत. का पैशांचा खेळ करताय तुम्ही लोक? ज्या गरजेची कामं आहेत त्याच्यावर काम होत नाही. पाण्याचं धरण येणार होतं ते येत नाहीये. मुख्य प्रश्न बाजूला राहून शोषा करणं, गाड्या घेणं, महापालिकेतल्या केबिनवर करोडो रुपये खर्च करणं, हेच काम सध्या महानगरपालिकेत चालू आहे. यांनी जनतेचं भलं होत नाही, यातून फक्त राजकीय नेत्यांचं भलं करण्याचं काम हे आयुक्तांच्या मार्फत सुरू आहे. तिला देखील अजून नुकसान भरपाई केली गेली पाहिजे. मी परत सांगतो की ठाणे महानगरपालिकेतल्या नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना लोकांची कुठल्याही प्रकारची जाण नाहीये. त्यांना त्यांचं कसं भलं करता येईल, तर त्यांना आयशो आरामात महापालिकेत पुढची 5 वर्षे कशी काढता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. त्या कोण मेलं, कोण खड्ड्यात पडून मेलं, कोणाच्या घरात पाणी नाही याच्याशी त्यांना काही फरक नाही पडत.